तर मला ना इकडच्या डिमार्टला आल्या सबस्क्रायबर भेटले. काय नाव आहे तुमचं? योगिता. तर इथे मस्त एक्सरसाइजचा टी शर्ट घेतलेला आहे. घेतल्या एक्सरसाइजसाठी एक टी शर्ट घेतला. मुलांचे शूज घेतले स्कूलचे, ऑफरमध्ये भेटतात. आणि इथे आपल्या कुर्ती वगैरे त्या पण मस्त आलेले आहे आता. छान खूप भांडी घ्यावीशी वाटतं पण मग कंट्रोल करते. त्याला माझी पॅन्टच घ्यायला आली ती, नाही ते एक्स्ट्रा होऊन जाईल सगळं. तरी ती सोप्याची कवर वगैरे करू शकतो, सोप्यावर टाकायची. तर इथे आता मी मस्त बिर्याणी करते. टी शर्ट बघू शकता आणि ही पॅन्ट घेतलेली आहे, नंतर दाखवते मस्त छान. तर इथे मी आधी ही ब्लॅक कलरची इकडच्या डिमार्टमधून घेतली होती, आपल्या काय म्हणतात हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आम्ही चाललेलो आहे डीमार्टमध्ये, ते पण आपल्या इथल्या नाही, मेडिकल कॉलेजच्या नाही, तर थेट चाललेलो आहे पाथर्डीच्या डीमार्टला. तर म्हटलं चला जाऊन बघू तरी काय आहे तिथे, कसं आहे किंवा सेम आहे किंवा नवीन वस्तू. कधी कधी कशा नवीन वस्तू येतात म्हणजे एकाच शॉपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन वेगवेगळ्या वस्तू असतात. म्हटलं चला जाऊ बघू, कारण मला ह्या डीमार्टला ना मला पॅन्ट भेटल्या नाही एक्सरसाइजच्या. तर म्हटलं चला त्या डीमार्टला जाऊन बघू आणि तिथे भेटल्यास तर मी घेऊन टाकणार. पॅन्ट पण घेणार एक्सरसाइजच्या आणि टी शर्ट पण बघणार. तर तेच चाललेलं आहे आता तिकडेच पाथर्डीकडे. आणि बघू, मी कधी गेली नाही, फर्स्ट टाइम चाललेली आहे त्या डीमार्टला. तर बघू आता काय काय आहे. तर बघू शकता इथे डीमार्ट आलेलं आहे पाथर्डीचे. आणि काही गर्दी नव्हती, असं वाटतं की पार्किंग खाली आहे, पार्किंगमध्ये गाडी लावू म्हणजे कसं तिथूनच वरती जाता येईल. आणि इतकं ऊन होतं ना, त्याच्यामुळे मी डीमार्टला, ते पण पाथर्डीच्या डीमार्टला. तर म्हणतं चला तिथे काय वस्तू काय बघू. आणि मला ना पॅन्ट घ्यायचं होतं, तिकडच्या डीमार्टला पॅन्ट नव्हत्या एक्सरसाइजच्या, पण इथे असू शकतात. तर मग तेच बघतोय. तर मला ना इकडच्या डीमार्टला आल्या सबस्क्रायबर भेटले. काय नाव आहे तुमचं? योगिता. योगिता. त्या बडोद्याला असतात आणि आता मुंबईला चाललंय ना तुम्ही? छान वाटलं. मी पण म्हटलं नाशिकहून आता तिकडे पण डिमांड आहे ना, तर म्हटलं आता इकडच्या डिमांडला जाऊन बघू काय कसं आहे. इकडे कधीच नाही आली, छान वाटलंय. तर तेच डिमांडला सबस्क्रायबर भेटल्या होत्या, म्हटलं चला बोलू. कुठे छान आहे. बघू शकता इथे पॅन्ट, हा इथे आहे. इथे भेटली मला पॅन्ट. ट्राय करण्यासाठी आणलेली पॅन्ट बघू शकता. ब्लॅक छान मिळाली आणि ब्ल्यू. मग त्या ट्राय करू. एक अनबरीला एक्सेल आहे, हा किती ढिला आहे बघू शकता. तर इथे मस्त एक्सरसाइजचा टी शर्ट घेतलेला आहे आणि दोन्ही पॅन्ट घेतल्या. आता अजून बघू शकता. लहान मुलींचे पण एकदम असं ऑफरमध्ये आहे. सेल 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 एकदम कमी किमतीत. स्टेशनरी आपण आलेले बघू शकता, छान छान शूज. काय माहिती स्टेशनरी वगैरे ते सुद्धा आलेलं आहे सगळं. तर आता बघतो. तर मुलांचे त्या विहानला अशी घ्या, हा त्याला घालून बघायला. आणि केरळला पण अशी चिटकवायची घ्यायची. हो, ही स्कूलचे शूज घेतलेले आहेत ॲक्शनचे आणि छान भेटत आहे. म्हणजे 700चे 559ला भेटत आहे. मस्त बघू शकता अशी ॲक्शन.
हा असे आहे का साईज माझी? हा ही मग ये अंदर नाही क्या धरना है? बघू शकता कुर्ती 299 ला कुर्ती छान छान आहे. बघू शकता 149 ला पॅन्ट आहे, लेगिन्स, हाफ पॅन्ट आणि असे टी शर्ट मी घरामध्ये घालायला घेतलेले बघू शकता. असं आहे माझ्याकडे. तिथला 180चा 150 रुपयाला आहे. तर सेम मी अशी 2-3 घेतलेले आहे मस्त छान. आणि ह्या डीमार्टला वेगवेगळे आहेत बघू शकता, वेगवेगळे पॅटर्न आहेत. घरात घालायला खूपच छान दिसतात बघू शकता. हे घेतल्या एक्सरसाइजसाठी एक टी शर्ट घेतला, मुलांचे शूज घेतले स्कूलचे, ऑफरमध्ये भेटतात. आणि इथे आपल्या कुर्ती वगैरे त्या पण मस्त आलेले आहे आता छान. ह्या डीमार्टला थोडं वेगळं आहे. 199ला चटई आहे. कुठे आहे स्मूथ हे मॅट पण आहे 400ला आहे. 429ला खूप हेवी आहे. वा तरी ती सोप्याची कवर वगैरे करू शकतो, सोप्यावर टाकायची. आणि उशी कवर पण आहे जे मी तुम्हाला सांगितलं ना, उशी कवर ते इथे पण आहे. तुम्हाला घ्यायचे असेल तर बघू शकतो माझ्याकडे आहे असे. असं नाही आपल्याकडे, असं वाला नाही. आपल्याकडे ब्राऊन वगैरे आहे. किती छान आहे उशी कवर. चला आता बाकीचं साहित्य बघू नंतर दाखवते तुम्हाला. हे पहिले खूप ना ह्याच्यात काही काही ठेवायचं वस्तू भरून. नाही वाव किती छान आहे हॅपरॉन, एकदम वेगवेगळ्या पद्धतीचे बघू शकतो. कुकिंगसाठी हॅपरॉन खूप मस्त आहे. कितीला आहे? 169 रुपयाला आहे. मस्त आहे. माझ्याकडे आहे फ्लावरचं आहे मस्त छान बघू असं. काय ना कॅन्डल होल्डर, कॅन्डल खूप छान छान बघू शकतो. 99 रुपयाला एकदम मस्त आहे. आणि असे 99 रुपयाला कॅन्डल होल्डर. 500-550 रुपयाला आहे. तो पण 550लाच आहे. इतके छान फॅन आलेले, थंड थंड हवा आणि लाईट पण लागते बघू शकता. अशा बरण्या आहेत बघू शकता स्पायसीच्या. हे आता न्यू आलेली हे माऊची. चला कुठे डॅडी? झाडे वगैरे खूप छान आले. एक काही खोल आलेले बघू शकता खोल. आणि हात एकदम डिफरंट आहे 99 रुपयाला मस्त आहे. खूप भांडी घ्यावीशी वाटतं पण मग कंट्रोल करते. चला माझी पॅन्टच घ्यायला आली ती, नाही ते एक्स्ट्रा होऊन जाईल सगळं. आपल्याकडे असं होतं ना, असं होतं ना पण मी हे बघ टिफिन छान छान आहे मला घ्यायचा. बॅग ते बघ बॅग वगैरे बघू शकतो मस्त आलं. टिफिनची बॅग बघ कशी आली. मम्मी मला अशी आहे बघ, असं बॉटल पाहिजे तसं. हे बघ ना. कुठे डॅडी?
हे सोन्याचं दिसतंय तसं. हा हे तर वाटतंय हे तर एकदम सोन्याचेच वाटतंय. भारी नैवेद्य वस्तू सगळ्या इथे ना. या क्लिप किती छान आहे. तर इथे आता मी मस्त बिर्याणी करते. म्हटलं उशिरा आलो होतो आणि उशिराच येऊन जेवलो वगैरे. मी उशिरा ब्लॉग सुरू केला होता. डीमार्टला गेलो होतो पाथर्डीच्या, तिथून मी घेतलेला आहे हा टी शर्ट बघू शकता. आणि ही पॅन्ट घेतलेली आहे. नंतर मी दाखवते. मस्त छान ब्लॅक पॅन्ट मिळाली आणि मस्त कम्फर्टेबल एकदम आहे. तर लगेच घालून घेतला तर एकदम मस्त आणि खाली फ्लेअर पॅन्ट आहे अशी ही. तर स्ट्रेचेबल आहे इव्हन, त्याच्यामुळे मला खूप आवडते. म्हणजे एक्सरसाइज वॉकिंगला किंवा घरात वापरायला छान ड्रेस, एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे. तर अजून एक पॅन्ट आणलेली आहे. टी शर्ट मी एकच मला मिळाला कारण डायरेक्ट एक्सेल होता आणि ही मीडियम साईज आहे तर मला बरोबर येतो एकदम मस्त. आणि हे पण मीडियम साईज मध्ये आहे पॅन्ट. आणि अजून एक ब्ल्यू पॅन्ट घेतलेली आहे, ती तुम्हाला आता दाखवते मी. तर इथे चिकन आणलेलं आहे, म्हटलं चला पटापट बिर्याणी करू. तर त्या दिवशी मी मसाले भरलेले नवीन बर्नीमध्ये, आपल्या डीमार्ट मधून आणलेल्या बर्नीमध्ये. तर याच्यात आहे स्टारफूल 2 काढून घेते. बिर्याणी करायला म्हणजे छान त्याचा वास येतो. आणि स्पेशल बिर्याणीमध्ये मी उटीवरून ह्या अशा शेंगा होत्या, स्पायसेस खडा मसालाच आहे हा. तर ही एक टाकते आज पहिल्यांदा. पण ते बिर्याणीमध्ये टाकतात ते. इथे आहे दालचिनी. आता कसं मस्त पटकन सापडतं आणि घेता पण येतं. दालचिनी तिकडे करून ठेवले तर थांब देते, थांब तुला. आणि इथे आहे आपलं काळी मिरी भरपूर आहे, बघू शकता मस्त आणली ती. आणि लवंग काय बदाम नाही ना, फुटाणे नाहीये, कॉफी ती. तर हा ना कूर्गचा बिर्याणी मसाला होता, मी याच्यात भरून ठेवलं, बाकीचा आहे बर्नीत भरून ठेवलेला, आता तो टाकणार. आणि लवंग वगैरे मी आणलेली लवंग आहे. आणि आलं लसूण पेस्ट म्हणजे कुटून घेतलेला आहे. खडे मसाले एवढे आहेत बघू शकता. आणि भरपूर सारा कांदा. आणि पुलाव करते, बिर्याणी नाही म्हणता ना, पुलाव म्हणता येईल. तर चला पटकन दाखवते. मला आता चिमणी लावते, त्याचा थोडासा आवाज येईल. पहिल्यांदा कांदे टाकून घेते. त्याच्यानंतर खडे मसाले, आणि ना मी बिर्याणी मसाला हा पण वापरते, खूप मला आवडतो एव्हरेजचा, तर तो पण छान असतो. तर तो थोडा टाकणार. आणि बाकीचा कूर्गमधला जो आणला तो पण मस्त आहे, तर तो पण टाकणार. तर हा कूर्गमधला आहे, तो पण टाकते 1 चम्मच. चिकन आणि त्याच्यात टाकते धना पावडर,
लाल तिखट पावडर 1 चम्मच आणि हळद. तर हे मसाले घेतलेले आहे बिर्याणीसाठी. मिक्स नाही करू शकत असं, एकदा मिक्स नाही करू शकत. इथे आलं लसूण क्रश करून घेतलेलं आहे. काय करते तू? स्टूल कुठे घेऊन येतो? त्यात ठेवले तुम्ही. तरी ते चिकन टाकून घेते. चिकन ना थोडं शिजू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकून घेते. टाकले. आता ना चिकन टाकलेलं आहे. 5-10 मिनिट झाकून वाफून घेणार. तर त्याच्यानंतर मग थोडंसं शिजलं ना मग मसाले टाकून पाणी टाकून तांदूळ आता मी भिजवून घेतो. तर 5-10 मिनिट झाले. मस्त शिजलंय चिकन. वास जसे ते खडे मसाले टाकले ना वास खूप छान येतोय एकदम मस्त. बघू शकता असं मस्त शिजून जातं आणि असं त्याचं ज्यूस बाहेर निघतो. बघू शकता चिकनचं. तर आता त्याच्यात टाकायचं आहे मसाले. तुम्हाला दाखवले मी. बिर्याणी मसाला आहे, धना पावडर आहे, लाल तिखट आहे, हळद आहे. तर असं टाकून घेते का. सगळं मिक्स करून बंद कर केलं ना. सगळं मिक्स करून थोडं वेळ झाकून देऊ. चिकन पण ठेवलं होतं. आता ऑफ करते. बघू शकता फ्राय करायला ठेवलं होतं. राहू देते तसंच. तर पत्ताचे 2 मिनिट झाले. एकदम सिंपल अशी पुलाव करते मी चिकन पुलाव. त्यात फक्त खडे मसाले टाकावे. छान फ्लेवर येतो. मेन म्हणजे दालचिनी वगैरे. त्याला आता मी त्याच्यात पाणी टाकते. 1 तांब्या पूर्ण पाणी टाकणार. आणि इथे भिजवलेला तांदूळ आहे बासमती. धुवून असंच ठेवला भिजवत. तर तो टाकते आता. 2 वाट्या होता तांदूळ. एकदम टेस्टी अशी आपली बिर्याणी पुलाव म्हणू शकतो. पुलाव मस्त छान होतो. तर थोडं मीठ टाकलं होतं. आता पाणी टाकलं अजून थोडंसं मीठ टाकणार. आता छान बॉईल होऊन देणार. आणि जेव्हा आटत येईल ना पाणी सुकत येईल ना तेव्हा मी पण झाकून 10 मिनिटं ठेवणार. तर आता मी याच्यात मस्त कोथिंबीर टाकते छानपैकी. तर इथे आता बिर्याणी मस्त रेडी होणार.
छानपैकी. जेव्हा कंटाळा येतो ना स्वयंपाकाला तेव्हा बिर्याणीची छान ऑप्शन असतो. प्रोटीन पण भरपूर भेटतं आणि भरपूर कार्ब्स पण आहे. पोट पण भरलं जातं. आणि हे ना बाजरी आणि ज्वारी बनवून आणलं. ज्वारीचं तिथे संपलं होतं, थोडं थंड करत ठेवलं आहे. वेगळेच ठेवले. आणि मी आता तुम्हाला ना माझी दुसरी पॅन्ट आहे ना ती दाखवते. चला. तर इथे मी आधी ही ब्लॅक कलरची इकडच्या डीमार्टमधून घेतली होती. आपल्या काय म्हणतात मेडिकल कॉलेजची तिथलं डीमार्ट आहे तिथली घेतली होती. तर ब्लॅक कलरची घेतलेली. बघू शकता एकदम मस्त. मी वापरते 2 महिन्यापासून. एकदम छान आहे, कम्फर्टेबल आहे. आणि अशीच सेम मी पाथर्डीच्या डीमार्टमधून आज घेतली. तुम्ही बघितली असेल तर हा कलर आहे ब्ल्यू कलर. एकदम कम्फर्टेबल आहे छानपैकी. बघू शकता. तर अशी आहे मस्त. तर मला खूप आवडतं इथे. आणि चेन पण आहे याला बघू शकता. खिशाला दोन्ही यांना बाजूला चेन आहे. अशी जीप आहे. ही मला खूप आवडते. तर अशा मला पद्धतीच्या माझ्याकडे 2 झाल्या आता. ब्लॅक आणि ही ब्ल्यू. आणि अशी माझ्याकडे ग्रे कलरची सेम टू सेम ग्रे कलरची आहे. आणि आता ही ब्लॅक कलरची घेतलेली आहे. आणि छान दिसते. आणि ह्या पद्धतीचे टी शर्ट माझ्याकडे हा कलर झालेला आहे, आज घेतला. नंतर याच्यातच सेम ग्रे कलर आहे, ब्ल्यू कलर आहे आणि ब्लॅक कलर आहे. तर माझ्याकडे 4 टी शर्ट झाले असे मस्त छान. एकदम कम्फर्टेबल आहे आणि ब्रिदेबल आहे. म्हणजे कपडा त्याचा म्हणजे आपण एक्सरसाइजला वॉकिंगला वापरू शकतो. जास्त घाम आहे म्हणजे एकदम असं जड वाटत नाही चालताना वगैरे. एकदम छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं ना. तरी घरामध्ये तुम्ही वापरायला असे कपडे वापरले ना मस्त एकदम पटापट काम होईल. पटापट तिकडचं काम होईल. छान आहे एकदम मस्त. खिशे पण आहे याला असे. आणि मेन म्हणजे मला इथलं हे आवडतं बॉटम त्याचा खूप छान आहे. असं फ्लेअर आहे मस्त आहे. तर असे आहे. म्हणून मला डीमार्टमध्ये ना खूप आवडतात ते जे एक्सरसाइजचे कपडे वगैरे असेल किंवा वॉकिंगच्या पण जे असतात ना, किंवा मग नाईट पॅन्ट नाईट ते जे मी शॉर्ट्स गाऊन घेतलेलं ते खूप छान. ते पण मी बघत होती पण माझ्या साईजचं बिलकुल नव्हतं. तिथे सगळे एक्सेल अशीच साईज होते. लार्ज एक्सेल मला मीडियम साईज लागतं. हा तुम्ही टाकून आणि माझी बॉलिंग स्टाईल खूप फेमस आहे. गव्हाच्या शेंगा आणलेल्या होत्या त्या पण निवडून ठेवायच्या आहे. ये है दुनिया का सबसे छोटा इंची जो कि है 0.5 टन का यानी कि आधे टन का. और इसके अंदर जो वेट है वो है सिर्फ 1415 किलो. और अगर हम इसकी इलेक्ट्रिसिटी यूजेस की बात करें तो वो है सिर्फ 450 किलो. अगर आपका बहुत बड़ा है तो ये आपके लिए बेस्ट ऑप्शन है. तो सबसे अच्छी बात ये है कि आप एसी को लगाओ, रनिंग करो और चार्ज करो. कोई एक्स्ट्रा आपको कोई भी लगा पाणी पूर्ण आटलं आहे. आता 10 मिनिट झाकून शिजवावं लागेल. इतकं भारी भांड आहे त्याला. बघू शकता स्टीम जाण्यासाठी पण आहे बारीक आणि मोठी. पण आता आपल्याला स्टीम नाही घालवायची त्याच्यामुळे मग ह्या साईडला करून घ्यायचं. जर आपल्याला त्यातलं पाणी ओतायचं असेल ना तर मग इथे करून घ्यायचं आणि इथून पाणी पण ओतता येतं. स्टीम म्हणजे काही असेल उकळतं वगैरे बॉईल करत असेल तेव्हा. तर मग हे आता मला स्टीम नाही जाऊ द्यायची. मग मी ह्या साईडला करणार.
आणि पूर्ण कुकर सारखं त्याचं होऊन जातं सगळं. तर आता कमी गॅस केला, झाकले आणि 10 मिनिटच ठेवणार. आपली बिर्याणी मस्त रेडी होणार. तर आता पटापट गव्हाच्या शेंगा निवडून घेतली साईड बाय साईड. आणि मला तुम्हाला मी बिर्याणी दाखवते कशी झाली. उसे दोबारा उठाने के लिए उनके पास कोई जगह मौजूद नहीं थी। वे बहुत ही सावधानी से उस भारी भरकम हिस्से को ऊपर से खिसकाना शुरू करते हैं, मगर अचानक वह जंजीर बीच से टूट जाती है, जिसके सहारे उन्होंने उसे रोक रखा। विंग तेजी से नीचे की ओर फिसलता है और फिर सीधा प्लेन से टकरा जाता है। ये देखकर सबकी सांसें अटक जाती हैं। उस वक्त प्लेन के अंदर उनका एक साथी पहले से मौजूद था, जिसका काम उस विंग को बघू शकता बिर्याणी एकदम रेडी झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते. बघू शकता मस्त अशी मऊ मऊ बिर्याणी. बिर्याणी नाही म्हणतात, पुलाव एकदम रेडी झालेला आहे. आणि मऊच आवडतो आम्हाला, एकदम कोरडा नाही आवडत. बघू शकता मोकळा मोकळा झालेला आहे.